जय शिवराय मित्रांनो, आज तालमीमध्ये तुम्ही बघता की मुलांचे पाय खचतात. ते कशामुळे खचतात? आपण रनिंग करतो, रनिंग करते वेळेस आपलं जे घाम असते ते पूर्ण पायामध्ये जाते व पायामध्ये गेल्याच्यानंतर काय होते की सॉक्स पूर्ण घामानं ओले चिंब होतात. पण काही मुलं काय करतात, रनिंग येतात किंवा वर्कआउट करतात आणि असे सॉक्स ठेवतात. ह्याने एक दमट वास येते, बॅक्टेरिया वाढतात. आणि दुसऱ्या दिवशी अशीच घालायची आणि रनिंगला जायचं. त्यानं आपल्या पायाला खाज येते व दुर्गंधी सुटते. पण तसं न करता तुम्ही जर रनिंग करून आली की वर्कआउट झाल्यावर काय करायचं, एक तर सॉक्स धुवून टाकायचे. धुवून टाकल्यावर वाळू घालायचे. वाळू घातल्यावर असे बुटावर असे ठेवून द्यायचे. त्याने एक स्मेल येणार नाही, वास येणार नाही व पायाला सुद्धा इन्फेक्शन होणार नाही. दर रविवारी किंवा शनिवारी ज्या दिवशी सुट्टी असते वर्कआउटला, त्या दिवशी आपला बूट स्वच्छ धुवून घेतला पाहिजे, जेणेकरून जे आपला घाम शरीराचा आपल्या पायापाशी जाते व बुटामध्ये जाते, त्याच्यामुळे बुटाची दुर्गंधी सुटते व वास येते व बॅक्टेरिया जास्त प्रमाणात आपल्या पायाला चिटकतात. त्याच्यामुळे आपल्या पायाला खाज येते. ते असं होऊ नये म्हणून आपण हप्त्यामधून एक वेळेस बूट स्वच्छ धुवून घेतला पाहिजे व सॉक्स वर्कआउट झाल्यावर धुवून घेतली पाहिजे व उन्हाला वाळू घातली पाहिजे. जय शिवराय.